स्टील उत्पादन कंपनीचे मालक आलोक बन्सल यांच्या कंपन्यांवर आणि घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली। गेल्या 24 तासांपासून आलोक बन्सल यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे। आता पुन्हा एकदा नव्याने आयकर विभागाचे अधिकारी बन्सल यांच्या घरात दाखल झाले। आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापुरातील स्टील उत्पादन कंपनीचे मालक आलोक बन्सल यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलेला आहे आणि हा छापा गेल्या 48 तासांहून अधिक या ठिकाणी सुरू झालेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून पूर्ण कागदपत्रांची तपासणी आहे ती केली जात आहे। त्याचबरोबर काही जी खाती आहेत ती खाती देखील गोठवली जात आहेत। आपण जर बघितलं तर एकाच वेळी बन्सल यांच्या विविध ठिकाणी म्हणजे 2 कारखाने आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर गोव्यातील कारखान्याच्या ठिकाणी एकाच वेळी आयकर विभागाने हे छापे टाकलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे। ही जी गाडी आपण बघतोय ही गाडी घेतल्यानंतर खरं तर हे सगळी तपासणी आहे ती सुरू झाली आणि त्याच्यानंतर आयकर विभागाने हे छापे टाकले आहेत। बन्सल यांच्या गोव्यातील असेल, त्याचबरोबर कोल्हापुरातील MIDC मधले कारखाने असतील, त्याचबरोबर घर असेल, असे एकाच ठिकाणी एकाच वेळी 5 ठिकाणी हे छापेमारी आहे ती केलेली आहे आणि आता या ठिकाणी नव्याने अधिकारी आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आणि 2 पुरुष अधिकाऱ्यांचा देखील समावेश या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता हे सगळे जी कागदपत्र जप्त केलेली आहेत, त्याचबरोबर जी खाती गोठवलेली आहेत बँकेची, याच्यामधून नेमकं काय मिळतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण जी माहिती मिळते त्यानुसार 2 वर्षांपूर्वी देखील याच ठिकाणी अशाच पद्धतीने छापेमारी झालेली आहे। कारण या सगळ्यांचा बन्सल यांचा जो मुख्य कंपनी आहे ती गोव्यामध्ये आहे आणि तिथून जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ही सगळी तपासणी चालू आहे, कागदपत्र जप्त करण्याचं काम चालू आहे आणि बँकेच्या जी खाते आहेत ती गोठवण्याचे देखील आदेश आयकर विभागाने दिले आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, AB